अश्विन, जर आपण बघितलं तर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर तातडीने या ठिकाणी अजित पवारांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्याची तयारी करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर नेते मंडळी देखील या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याचवेळी जर गर्दी आपण बघितली तर या ठिकाणी प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची, दादांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी होताना दिसतेय आणि काही वेळातच पार्थिव या ठिकाणी आणलं जाणार आहे। त्यापूर्वी जर आपण इथं बघितलं तर बाकीची सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दादा दादा लोकांना अंतिम दर्शनासाठी आपण बघितलं तर राजेंद्र पवार असतील, योगेंद्र पवार असतील, ते कुटुंबातले सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अतिशय दुःखाचा डोंगर अक्षरशः त्यांच्यावर कोसळलेला आहे। दादा, फक्त अंतिम दर्शनासाठी लोकांना खूप अर्थात जर आपण बघितलं की निशब्द आहेत, दुःखात आहेत हे सगळेजण, अर्थात बारामतीमध्ये अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळे लोक आहेत, शिक्षक आहेत, टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्ते देखील, हे सगळेजण आज या मैदानावर पोहोचत आहेत आणि बारामतीतील हा सगळ्यात मोठा मैदान आहे आणि जिथं आता काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव इथं अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। राज्यभरातून कार्यकर्ते याच ठिकाणी अंतिम दर्शनासाठी येत आहेत। अजित पवारांचे जे इतर पीए आहेत, सगळेजण आहेत, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जे नेहमी अजित दादांसोबत असायचे। अर्थात ते विकास पाटील देखील सध्या आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही तर नेहमी दादांसोबत असायचे, फायली शेवटच्या क्षणापर्यंत देखील दादांकडं फायलीचा गट्टा होताच। ते कायम काम करत होते। मी अतिशय वेदनादायक घटना घडलेली, मी काही जास्त बोलू शकत नाही। अर्थात दादांसोबत नेहमी जिथं कुठं दादा असतील त्यांचे पीए, OSD हे सगळे असायचे, त्यातच विकास पाटील देखील होते। ते देखील हे दिवस आम्हाला पाहावं लागेल हे कधीही विचार केला नव्हता असे त्यांची भावना आहे। आणि इथं आपण जर बघितलं तर अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्यासाठीच इथं ही सगळी तयारी केली जाते। दुसऱ्या बाजूला मी गर्दी देखील दाखवतो, सगळ्यांनी इथं यावं असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आता सगळे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत अंतिम दर्शनासाठी। म्हणजे अर्थात खूप मोठं दुःख आहे पवार कुटुंबियांवर। तुम्ही देखील दादांसोबत महाराष्ट्राच्या असलेला दुःखाचा आजचा दिवस आहे, काळा दिवस आहे। कारण म्हटलं तर देशाच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये एक धाडसी नेतृत्व म्हणून दादा होते। कौटुंबिक नातं असं, राष्ट्रवादी परिवार हा कौटुंबिक नात्यातला परिवार आहे। दुर्दैव आहे आज आमच्या कुटुंबातला एक प्रमुख हरपला गेलेला आहे, तो दुर्दैव। अर्थात मी थोडंसं दृश्य दाखवतो, दुःख कशा पद्धतीने आहे। राजेंद्र पवार अर्थात भाऊ आहे, इतर वेळेस बरेचदा वाद देखील होतात, मात्र आज जेव्हा ही बातमी कळते की अजितदादा आपल्यात नाहीये तर सगळेजण, जय पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत पूर्ण नियोजन बघण्यासाठी। स्वतः जय पवार जे सकाळपासून ते मेडिकल कॉलेजमध्ये होते जिथं अजितदादांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं, मात्र आत्ता ते बाहेर येऊन सगळी व्यवस्था बघतायत कारण अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। काही वेळातच राज्यभरातून जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, नातगोतं आहे, ते सगळेजण या ठिकाणी पोहोचतायत। जरी दुःखाचं डोंगर या सगळ्या कुटुंबावर असेल, मात्र त्याचवेळी जबाबदारी देखील आहे। जयंत पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर आपण बघितलं तर जय पवार आणि जयंत पाटील या ठिकाणी पूर्ण नियोजन बघतायत, छोट्या छोट्या गोष्टी बघतायत, कारण आपण बघतोय की राजेंद्र पवार या ठिकाणी पोहोचलेत, मात्र निशब्द आहेत, बोलता येत नाहीयेत, एकदम शांत या ठिकाणी आहेत। आणि त्याचवेळी जय पवार आणि त्याचबरोबर आपण बघतोय की जयंत पाटील या ठिकाणी काही बोलतायत, व्यवस्था करतायत, सगळं काही कार्यकर्त्यांशी बोलतायत, आव्हान केलं जातंय। आपण काय बोलतायत ते अर्थात या ठिकाणी काही वेळातच, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते देखील एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत बारामतीमध्ये। काही वेळातच अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि त्यापूर्वी ही सगळी तयारी तातडीने केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।